आदिवासी विकास मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आता सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी सुद्धा केला। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खासदार अनिल बोंडे जोडलेले आहेत। अनिलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय गंभीर आणि धक्कादायक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, कारण केवळ अवघ्या 24 तासात 4 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मेळघाटमध्ये विषबाधा झाली आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? ही गोष्ट खरी आहे की मेळघाटमध्ये आदिवासी आश्रमशाळांमध्ये 4 आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचन मधून जे अन्न आलं त्यामधून मुलांना अस्वस्थता झाली, मळमळ झाली आणि त्यासाठीच तातडीनं तिथले आमदार केवलरामजी काळे, आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रभुदासजी बिलावेकर आणि कालच आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके तिथे गेले। शासनाने अतिशय गंभीरतेने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि त्याची तातडीनं चौकशी सुद्धा केलेली आहे। म्हणजे कुठे यामध्ये गडबड झाली, कुठे स्वच्छतेचा अभाव होता किंवा त्यासाठी कोणतं कारणीभूत आहे ते कारण निश्चितच समोर येईल आणि महाराष्ट्राचं शासन देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कोणी गय करणारा असेल, कोणी हयगय करणारा असेल त्याची गय केल्या जाणार नाही, त्याला दंडितही केल्या जाईल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अस्वस्थता निर्माण झाली तातडीनं त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले आणि ते स्वस्थ पण होतात आहे। नक्कीच अनिलजी, आपण पाहतोय की तातडीने उपचार झाले, आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, हे खरं आहे। मात्र आपण पाहतोय की 4 आश्रमशाळेमध्ये हा गंभीर प्रकार झालाय। मेळघाटमध्ये आपण असं पाहतोय की आदिवासी पूर्ण भाग आहे। आता अन्यही काही आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार सुरू आहे का? तशी काही माहिती आपल्यापर्यंत आली आहे का? नाही, अजूनपर्यंत तर अशी माहिती आलेली नाही। एका सेंट्रल किचन मधला हा अन्न पुरवठा होता आणि त्यामुळं तिथे काहीतरी शिजवण्यामध्ये किंवा यामध्ये काही म्हणजे प्रकार होऊ शकतो आणि त्याच्यामुळं ती चौकशी केली तर त्यामधून सगळं उघड होईल आणि त्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके अतिशय गंभीर आहेत आणि बाकीच्या आश्रमशाळांमध्ये ज्या SOP दिलेल्या आहे महाराष्ट्र शासनाने त्याचं पालन करण्याकरता वेळोवेळी इन्स्पेक्शन केलं जातं। परंतु आपण सत्ताधारी नेते आहात, मात्र आपण पाहतोय की आता थेट काही कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेषतः आरोप केले आहेत की आदिवासी विकास मंत्र्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप होतोय। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, आरोपाचा कारण की हे अन्नामध्ये जी विषबाधा होती ती शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही ना काहीतरी गडबड झाल्यामुळे होते। यामध्ये कुठे भ्रष्टाचाराचा काही संबंध येतो असं मला वाटत नाही, कारण की शासनाची योजना चांगलं पोषण या विद्यार्थ्यांचं व्हावं, गुणवत्तापूर्वक अन्न मिळावं। परंतु जेव्हा मास कुकिंग होतं, म्हणजे मास म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात कुकिंग होतं, त्यावेळेला एखाद्या चुकीमुळे अशी विषबाधा होऊ शकते आणि ती होऊ नये यासाठी जास्त प्रिकॉशन घेणं हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून त्यावर सखोल चौकशी करून त्याचा निश्चितपणे त्याच्यावर उपाययोजना केल्या गेली पाहिजे। त्यामध्ये शासन कोणतीही एखाद्या ठिकाणी झाला असता तर गोष्ट वेगळी, मात्र आपण पाहतोय तब्बल 4 आश्रमशाळेमध्ये इतका गंभीर प्रकार झालेला आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय आणि संपूर्ण कारभारावरती मग प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। म्हणून 4 आश्रमशाळेमध्ये झालेला आहे, म्हणूनच अन्नामधून, एका ठिकाणी शिजवलेल्या अन्नामधून जर होत असेल तर तिथली SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ती सगळी तपासणं आवश्यक आहे आणि त्यावर निश्चितपणे तातडीनं उपाययोजना ही होईलच। जे याच्यामध्ये दोषी आढळतील ते दंडित सुद्धा होतील आणि म्हणून स्वतः कॅबिनेट मंत्री, आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके स्वतः जातीनं तिथे हजर झाले आणि त्यांनी पूर्ण तपासणी सुद्धा केली आणि आता उच्च अधिकाऱ्याच्या माध्यमातून ते बाहेर सुद्धा येईल। नक्कीच अनिलजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।